धर्मबंधुनी भगिनींनो, मागील आठवड्यामध्ये आपण भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म येतील धर्म आणि धम्म यामधला फरक लक्षात घेतलेला होता. एकाच वाक्यामध्ये बाबासाहेबांनी तो फरक स्पष्ट केलेला आहे. धर्माचं प्रयोजन जगत प्रारंभाचं स्पष्टीकरण असं आहे. जग कसं निर्माण झालं, कोणी निर्माण केलं वगैरे वगैरे, ईश्वर आहे की नाही, या सर्व गोष्टी धर्मामध्ये येतात. आणि तिच्या उलट धर्माचं प्रयोजन जगाची पुनर्रचना आहे असं बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे. तर एका वाक्यावरून किमान बौद्ध माणसांना एक बोध घेतला पाहिजे की जर आपण बौद्ध असू तर आपल्याला पुनर्रचनेचं काम हाती घेतलं पाहिजे. जगाची पुनर्रचना म्हणजे मानवी समाजाची पुनर्रचना. सृष्टीमध्ये एक सूर्य आहे म्हणून तुम्ही आणखी काही सूर्य जोडणार नाही. एक चंद्र आहे त्याच्यामध्ये आणखी काही भर घालणार नाही. सृष्टीच्या कुठल्याही व्यवस्थेमध्ये परिवर्तन करू शकत नाही. परिवर्तनाचा विषय आहे मनुष्य. आणि मनुष्य जगात राहतो, त्या जगाचं नियंत्रण करतो, त्या जगाचा लाभ घेतो, जगतो सुखासाठी हितासाठी वगैरे. त्या माणसाची पुनर्रचना करणं की जेणेकरून त्यालाही शक्य होईल, हा बुद्ध धर्माचा हेतू आहे. म्हणून तो मग आपण ते 10 गोष्टी बघितल्या होत्या अकथनीय. बुद्धाने त्याची उत्तरं देण्याचं नाकारलं आणि मनसंधीचा विचार करू नये अशी भूमिका घेतली. जग शांत आहे की अनंत आहे, आत्मा आहे की नाही, मेल्यानंतर काय होतं, या प्रश्नाचा विचार करण्याची गरज नाही. जगाची पुनर्रचना कशी होईल हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि कुठलाही धर्म जगाची पुनर्रचना करण्याचा विचार करत नाही. कोणत्याही धर्माची ती शिकवण नाही. अशा या पुनर्रचनेच्या कामामध्ये सर्वात महत्वाचं स्थान असतं ते नीतीचं. आणि मग बाबासाहेबांनी इथे पुढल्या प्रकरणामध्ये नीती आणि धर्म, नीती आणि धम्म अशी तुलना केलेली आहे. तर अनेक धर्मामध्ये आपण नैतिकता पाहतो आणि सारे धर्म नीती शिकवतात असं आपण म्हणतो. आणि त्या एका आधारावरती सर्व धर्म एक सारखी शिकवण देतात असं आपण समजतो. आणि तेच एक कारण आहे ज्यामुळे मनुष्य सर्व धर्म समभाव ठेवण्याची भाषा बोलतो. हे थोडंसं नीट लक्षात द्यायचं की सर्व धर्म समभावाचा मुद्दा कोणता आहे. ईश्वर हा मुद्दा नाही, आत्मा हा मुद्दा नाही, जन्म पुनर्जन्म हा मुद्दा नाही. नीती हा एवढा एकच मुद्दा आहे ज्यामुळं सर्व धर्मांना कुठे ना कुठे जोडता येतं. अतिशय महत्वाचा मुद्दा पण लक्षात घेतला पाहिजे. मग ह्या नीतीला धर्मामध्ये काय स्थान आहे, कोणती योग्यता आहे, हा प्रश्न उपस्थित केला इथे बाबासाहेबांनी. त्याचं उत्तर एका वाक्यात दिलेलं आहे. वस्तुतः धर्मात नीतीला स्थान नाही. धर्म म्हणतात त्या धर्मात नीतीला जागाच नाही. कारण धर्माचे विषय म्हणजे देव. म्हणून जास्तीत जास्त धर्म कुठून सुरू होतात, देवाला माना. ही पहिली गोष्ट मानण्यापासून. आत्मा
बहुतेक सर्व धर्मामध्ये आत्मा मानला जातो. आत्म्याला माना. देवाची प्रार्थना अनिवार्य आहे. प्रार्थना करा. पूजा आणि त्या प्रकारचं कर्मकांड करा. त्याशिवाय देव काही प्रसन्न होत नाही. काही विधी असतील ते देवाच्या नावाने करा. विधी तुम्हाला तसे करता येत नाहीत. समारंभ काही असतील, सण उत्सव असतील, ते देवाच्या नावाने करा. आणि ब्राह्मणी धर्मामध्ये सर्वात मोठा कर्मकांडाचा विषय म्हणजे यज्ञ करा. या प्रकारे मनुष्य जे करत राहतो त्याला धार्मिक मनुष्य म्हणतात. मग तुम्ही धार्मिक आहे हे दाखवण्यासाठी मनुष्य मग इतर काही काम करतो. आपल्या लोकांनी धार्मिक समजावं, आपल्याकडे जरा त्या भावनेनं पाहावं म्हणून मनुष्य बाह्यातकारी अशा काही गोष्टी करतो ज्यामध्ये गंध लावणं आहे. कशाला लावतो विचारा. दोनच कारण असतात त्याची. एक तर लावल्यानं सौंदर्य प्रसाधन म्हणून त्याचा वापर होतो आणि दुसरं त्याचा विशिष्ट रंग, त्याचा विशिष्ट आकार, त्याची विशिष्ट पद्धती बघितली की पाहणाऱ्या माणसाला वाटतं हा धार्मिक आहे. धार्मिक आहे म्हणजे चांगला आहे, सज्जन आहे. मुळात असतो की नसतो याचा पत्ता नाही. मराठीमध्ये म्हणतात दिसतं तसं नसतं. ते इथे आपण मुद्दाम लक्षात ठेवायचं. ही बाह्य देखावा आहे. तुमच्या मनाशी, तुमच्या वागण्याशी, तुमच्या चारित्र्याशी त्याचा काहीच संबंध नाही. शेंडी ठेवली आता इथं काढायचे तर सारे असे काढूनच टाका ना. थोडीशी तरी कशाला ठेवायची. पण त्या थोडेसे ठेवण्यामधून मी इतरांच्या पेक्षा श्रेष्ठ आहे, माझी समाजातली योग्यता, पोझिशन ही श्रेष्ठ आहे, हा श्रेष्ठत्वाचा अहंकार लोकांच्या पुढे दाखवण्यासाठी म्हणून शेंडीचं महत्व आहे. विचार करा. मी सांगतो म्हणून त्याच्यावरती विश्वास ठेवण्याचं कारण नाही. दाढी ठेवायची पण मिशा सफाचट करायच्या. ठेवायचं तर असू दे, सगळ्या नैसर्गिक आहेत ना, सगळ्याच ठेवा. नाही तर मग दाढी काढून ठेवायची, मिशा ठेवायच्या. तर ह्या साऱ्या गोष्टी काय माणसाच्या दिसण्याला थोडासा आकार आणतात, मदत करतात. म्हणजे थोडक्यामध्ये हे ब्युटी पार्लरचं काम आहे. सौंदर्य प्रसाधन. आपण कसे दिसतो, आपण अधिक चांगलं कसं दिसावं याचंही डेकोरेशन आहे. पण त्याचा संबंध जोडला आहे माणसानं धर्माशी आणि तो काय चांगला आहे की वाईट आहे हे ठरवण्याचं. म्हणून अशा कुठल्याही बाह्य गोष्टीवरती तिळमात्र विश्वास ठेवण्याची गरज नाही. बुद्धाने साऱ्यांनाच सपाट करून टाकलं. हेही काढा, हेही काढा, काही ठेवूच नका, काही लावू नका, रंगरंगोटी करू नका. मग म्हणजे सौंदर्य प्रसाधनाला बुद्धधर्मामध्ये जागाच नाही. टिळक लावणं नाहीये, गंध लावणं लागलं नाहीये. पण तरी बौद्ध माणसं आपली इतकी ग्रेट आहेत की त्यांनी अष्टगंध शोधून राहिला. आता मी त्यांना म्हणतो अष्टगंध म्हणजे कोणती आठ पदार्थ असले पाहिजेत किंवा 8 प्रकारचा वास असला पाहिजे त्याच्यामध्ये. मग 8 प्रकारचे वेगवेगळे सुवास एकत्रित केले तर आणखी कोणता 9वा होतो प्रकार? काही नाही. परंतु बाकीचे गुलाल लावतात ना, मग आम्ही नीळ, तर नीळ कशाला म्हणायचं? आम्ही त्याला नाव दिलं अष्टगंध. मनुष्य देखावा करतो. मनुष्य बाहेर काही नाही ते दाखवण्याचा प्रयत्न करतो.
त्याचा धर्माशी काहीही संबंध नाही. ही गोष्ट लक्षात आली. आणि हे का करतो तर जिथे देव मानला जातो त्यासाठी मग ह्या साऱ्या बाहेरच्या डेकोरेशनच्या गोष्टी. मग देवाला प्रसन्न करायचं तर आंघोळ घाला, त्याला कपडे घाला, त्याला गंध लावा, हे सारे संस्कार केले जातात मंदिरामध्ये. आणि ते समारंभपूर्वक. इतकंच नाही तर देव रात्री झोपतो, त्याला सकाळी जागा करण्यासाठी आरती म्हणा, त्याला काकड आरती म्हणतात, ती कोणीतरी गावी लागते. म्हणजे देवाला माणसाला जागा करावं लागतं, तसं जागा होत नाही. ही परिस्थिती आहे. संध्याकाळी झोपी जाण्यापूर्वी मग परत काकड दुसरी आरती म्हणा, म्हणजे देव झोपायला गेला. म्हणजे इतक्या भ्रामक गोष्टी समाजामध्ये पसरलेल्या आहेत. आणि आजही कोट्यावधी माणसं त्या करतात. ही गोष्ट तुमची लक्षात घ्या. का तर काल्पनिक शक्तीला ते सर्व काही मानतात आणि आपल्यापर्यंत प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात. प्रार्थना, पूजा, प्रार्थना, हे थोडंसं लक्षात घेतलं तर आपल्याला सहज कळेल की हे करण्यातून शेवटी माणसाचा फायदा काय, त्याला काय लाभतं ते तर सांगता येतच नाही. परंतु त्याच्यामध्ये सुधारणा तरी होते का? सुधारणा सुद्धा मोठी मुश्किल आहे. आणि सुधारणा होत नाही हे आपल्या भाषेमधल्या अनेक गोष्टीमधून स्पष्ट कबूल केलेलं आहे. उदाहरणार्थ मराठी भाषेमध्ये एक म्हण आहे, स्वभावाला औषध नाही, आहे ना. स्वभाव बदलत नाही. आणि मग एवढं सारं केलं आणि स्वभाव बदलत नाही, मग फायदा काय त्याचा, आहे ना प्रश्न. लाभ काहीही होत नाही. बुद्ध इथे सांगतात ते असं की थोडस मेडिटेशन कर, तुला थोडी अक्कल आल्याशिवाय राहत नाही. किमान पहिली अक्कल माणसाला येते की आपलं मन काही स्थिर नाही, अत्यंत चंचल आहे, अत्यंत अस्थिर आहे. प्रत्यक्ष अनुभव आहे की नाही, प्रत्यक्ष फळ आहे. म्हणून बुद्ध धर्माचं जे वर्णन केलं जातं, संदीप ठिको, तात्काळ प्रचिती देणारा, ही तत्काळ प्रचिती आहे की नाही, प्रत्यक्ष अनुभव आहे. कोणी करून बसावं. जो फारच चंचल असेल तो इथं बसल्यापासून त्याला अडचण आहे, बसावं असं वाटत नाही. बसला तरी आपलं चोंगळ करत बसेल, लक्ष लागतच नाही. म्हणजे आपलं मन किती चंचल आहे, किती अस्थिर आहे, हे तुम्ही नुसतं मेडिटेशन करायला बसला तरी त्याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. ही बुद्धाच्या शिकवणीची शक्ती आहे. आणि बुद्धाचा धर्म तत्काळ फळ देणारा आहे, हा त्याचा पुरावा आहे. परंतु नाना प्रकारे पूजा अर्चा केल्या तरी हे कधीही प्राप्त होत नाही. म्हणजे त्याचा माणसाला काहीही लाभ नाही. म्हणून बुद्धानं पूजा अर्चा साऱ्या फेटाळून लावल्या. बुद्धालाही पूजा चालत नाही. बुद्धाला तुम्ही काही देऊ शकत नाही. पण बाकीच्या देवी देवतांना त्यांच्या आवडीच्या गोष्टी दिल्याशिवाय ते प्रसन्न होत नाही. फार गंमत कशी आहे. बरं, दिल्या तरी ते प्रसन्न होतात की नाही याचा काही पुरावाही नाही ना. शेवटी जे काही अर्पण केलं जातं ते कचऱ्यामध्येच जातं, नाहीतर कोणाच्या घरामध्ये जातं. ही वस्तुस्थिती आहे. प्रत्यक्ष हा अनुभव येत असतानाही मनुष्य ते सत्य समजू शकत नाही. ही माणसाची मानसिक गुलामगिरी आहे. याला बुद्धानं अज्ञान म्हटलेलं आहे. आणि म्हणून बुद्धानं एकच उपाय शिकवला,
डोकं आहे, डोळे आहेत, जसं आहे तसं पाहायला शिक. जसं आहे तसं पाहायला शिकणं याचा अर्थ आहे सम्यक दृष्टी. सम्यक म्हणजे परिपूर्ण, दृष्टी म्हणजे पाहण्याची शक्ती. मनुष्याजवळ संपूर्ण परिपूर्ण पाहण्याची शक्ती असत नाही. तो अशा प्रकारच्या नाना प्रकारच्या कल्पनांचे चष्मे लावतो आणि त्याच्यामध्ये जगाकडे पाहतो. आणि म्हणून त्याला जगाचं वास्तविक स्वरूप जसं आहे तसं पाहायला मिळत नाही. म्हणून धर्माचा विषय काय आहे? देव, पूजा अर्चा. बाबासाहेब पुढे म्हणतात धर्म तिथे संपला, पण तरी नीती आली धर्मामध्ये. कशी काय आली? त्याचं उत्तर बाबासाहेबांनी दिलेलं आहे की एका माणसाचा दुसऱ्या माणसाशी संबंध येतो तेव्हा नीतीची सुरुवात होते. नीतिमत्ता काय आहे? माणसा माणसामधला संबंध, त्यामधले आचार व्यवहार नियमित करण्याची यंत्रणा, नियमित करण्याची तत्व म्हणजे नीती. थोडक्यात एका माणसानं दुसऱ्याशी कसं वागायचं जेणेकरून दोघांचंही चांगलं होईल किंवा दोघं शांततेनं जगू शकतील, सहवासामध्ये राहू शकतील, याची जी काही सिद्धांत किंवा तत्व ठरलेली आहेत त्याला नीती असं म्हणतात. मग आता नीतीचं हे तत्व प्रत्यक्ष माणसाशी संबंधित आहे. म्हणून धर्म जरी देवाला, आत्म्याला आणि बाकीच्या कल्पनांना मानत असला तरी प्रत्यक्ष माणसाशी संबंधित असल्यामुळं या तत्वापासून त्या धर्माला दूर पाळता येत नाही. त्याची दखल घ्यावीच लागते. आणि शांती आणि सुव्यवस्था राखण्यासाठी त्या मनुष्य समाजामध्ये म्हणून धर्माला नीतीचा सुद्धा आश्रय घ्यावा लागतो. हे लक्षात लागलं? सर्व धर्मामध्ये नीती का आली त्याचं उत्तर इथे आहे. गरज म्हणून आली, अटळ म्हणून आली. माणसाला एवढं धुतकारून चालणार नाही, शेवटी तो धर्माला मानणार आहे म्हणून एवढं तरी स्वीकारणं प्रत्येक धर्माला भाग पडलेला आहे. आणि म्हणून सर्व धर्मातली नीतिमत्ता एकसारखी नाही, त्याचं स्वरूप एकसारखं नाही, त्याच्या मर्यादा एकसारख्या नाहीत. ही आणखी एक महत्वाची गोष्ट आहे. उदाहरणार्थ कोणी चोरी केली, सगळीकडे वाईट मानलं जात आहे, परंतु चोरी करण्याला काही शासनही केलं पाहिजे. मग धर्माला काही शासनही ठरवलेलं आहे. काय शासन करणार तुम्ही? एक तर त्याला चोरी करू नये म्हणून त्याला काहीतरी शिक्षा करा, जेणेकरून तो लक्षात घेईल की असं करून काही पुढे चालायचं नाही, समाज आपल्याला शिक्षा करेल म्हणून. इथपर्यंत ठीक आहे, बरोबर आहे. मग आता शिक्षा कोणती करायची आणि किती करायची? हा महत्वाचा प्रश्न येतो. तुम्ही 2 थप्पड लगावल्या तरी शिक्षा होते, तुम्ही मारपीट केली तरी शिक्षा होते, 2-4 दिवसात तुरुंगात बांधून ठेवलं म्हणजे कोंडून ठेवलं तरी शिक्षा होते. आहे ना शिक्षा? अरे समाज काही आपल्याला नीट वागवत नाही, आपल्याला त्रास होतो, दुःख होतं, तो अक्कल शिकू शकतो. 100% लोक शिकणार नाही ती गोष्ट खरी, पण काही ना काहीतरी शिकतात ना. फार कशाला आपण वर्तमानपत्रामध्ये कित्येकदा गोष्टी वाचतो का, सेलिब्रिटीज, प्लेयर्स, राष्ट्रीय खेळाडू आणि हे तारे तारका, ज्याला सेलिब्रिटी म्हणतात, त्याचा मी अनुवाद करतो तारे तारका. तो अनुवाद आहे ना, कारण अभिनेता म्हणतात स्टार आहे ना, मराठीमध्ये स्टार म्हणजे
इंग्लिश मधला स्टार स्त्रीलिंगी आणि पुरुषलिंगी सुद्धा, तसा नपुंसकलिंगी आहे स्टार. विशेषतः मराठी भाषेमध्ये तो पुलिंगी होतो, म्हणजे भाषेमध्ये अंतर पडतं. पण मराठीमध्ये जो शब्द आहे तारा हा पुलिंगी शब्द आहे आणि तारिका स्त्रीलिंगी आहे. म्हणजे एका ताऱ्याला आपण दोन्ही नजरेने पाहतो. काही असो, तर ही माणसं कुठल्या मॉलमध्ये फिरत असताना, खरेदी करत असताना चोऱ्या करण्याची उदाहरणं घडलेली आहेत की नाही. पेपरमध्ये कित्येकदा गोष्टी आलेल्या आहेत. त्या चोऱ्या करताना पकडल्या गेलेल्या आहेत. मोठमोठे प्लेयर्स पकडले गेलेले आहेत. सेलिब्रिटीज पकडले गेलेले आहेत. हात अनुभव का त्यांना चोरी करायची वाटते? लोभ इतका प्रबळ असतो की ते मिळालं पाहिजे आणि त्यासाठी मनुष्य प्रयत्न करतो. अनेक लोकांच्या मनामध्ये चोरीचा विचार आल्याशिवाय राहत नाही, परंतु करण्याची हिंमत होत नाही. का? पकडले जाऊ ही भीती, नाव खराब होईल ही भीती, शिक्षा होईल ही भीती. म्हणजे चोरी करण्याच्या भीतीनं ते तत्व समाजाला मान्य नाही, समाज त्याच्यावरती कारवाई करतो. म्हणून मनुष्य चोरी करत नाही. चोरी करावीशी वाटत नाही असा मामला असतो का? साधी गोष्ट आहे. हिंसा करावीशी वाटत नाही असा काही मामला असतो का? नसतो. अनेकदा हिंसा करण्याची सुद्धा बुद्धी होते, परंतु मनुष्य हिंसा करत नाही, कारण सजा होते. समाजामध्ये ते वाईट मानलं जातं. दुराचार करण्याची तर अनेकांना खूप वेळ इच्छा होते, अगदी स्पष्टच बोलायचं झालं तर. परंतु बोलण्याची सुद्धा हिंमत होत नाही. तेरी भी चूप और मेरी भी चूप. तुम्ही विचार करा, मी फक्त बोलतो आहे. ही प्रत्यक्ष वस्तुस्थिती आहे आणि त्या वस्तुस्थितीचा पुरावा मी आपल्याला देतो. कुठलंही वर्तमानपत्र उघडा आणि त्याच्यातली शेवटची पानं पहा. काही समजलं? अर्धवट कपडे घातलेल्या लोकांची किती चित्र तिथे असतात ती पहा. माझा प्रश्न आहे, ती छापण्याची काय गरज आहे? काय गरज आहे? काही गरज नाही. परंतु माणसाच्या वासनेला उद्दीपित करण्यासाठी त्यांचा वापर होतो आणि वर्तमानपत्रांच्या विक्रीसाठी ती सहाय्यक होतात. धंदा आहे. आणि म्हणून तारक आणि तारकांच्या गोष्टी त्याच्यामध्ये छापल्या जातात. त्यांच्या खाजगी गोष्टी आहेत, त्याला पेपरमध्ये छापण्याची काय गरज आहे? आणि तुम्ही आम्ही ते वाचाव्याची काय गरज आहे? काही लक्षात येतं? वर्तमानपत्र जेव्हा मी वाचतो तेव्हा शेवटची पानं बघत सुद्धा नाही. सुरुवातीची 2-4 पानं बघितली, काम खातात. आणि मला अशी अनेक माणसं पाहायला मिळतात, जेव्हा सार्वजनिक ठिकाणी बसलेलो असतो तेव्हा त्यांचं पेपर वाचणं शेवटच्या पानापासून सुरू होतं. थिंक अबाउट दिस. म्हणजे समाजामध्ये सुव्यवस्था ठेवण्यासाठी नीतीची गरज आहेच आणि म्हणून सर्व समाजामध्ये सर्व धर्मांनी ते नियम केले. परंतु शिक्षा देण्यामध्ये मात्र कोणाचं एकमत नाही. मनुस्मृतीनं काय सांगितलं? जर ब्राह्मणानं चोरी केली तर त्याला एखादा पण दंड करावा. चोरी केलेली वस्तू परत घ्यावी
ज्याला कॉन्स्पिकेशन म्हणतात, आधुनिक भाषेमध्ये मुद्देमाल परत घ्यावा आणि सजा करावी. क्षत्रियानं चोरी केली तर त्याला ब्राह्मणांच्या पेक्षा 10 पट दंड करावा. 10 पट मुद्देमाल जप्त करावा. वैश्यानं चोरी केली तर त्याला 100 पट दंड करावा आणि मुद्देमाल वसूल करावा. जर शूद्रानं चोरी केली त्याची सारी संपत्ती जप्त करावी आणि मुद्देमाल जमा करावा. हे मनुस्मृतीचे कायदे आहेत या देशामधले. गुन्हा आहे 4 माणसांचा एकच, पण त्यांना सजा विषम. जो सर्वात श्रेष्ठ आहे तो सुटला आणि जो सर्वात गरीब आहे त्याला चोरी करण्याची गरज आहे असे म्हणूया आपण. त्याचं काहीच नाही, सगळीकडून नाकारलेला आहे, लुटला गेलेला आहे, मिळवण्याचे हक्क राहिलेले नाहीत. जगण्यासाठी ती धडपड असते म्हणून तो अन्नाची चोरी करू शकतो, तो वस्त्राची चोरी करू शकतो, आपली गरज भागवण्यासाठी मनुष्य काही करू शकतो. परंतु मग त्या गरीबाला शिक्षा किती द्यायची? त्याचं जीवन उद्ध्वस्त करून टाकायचं. आणि जे उच्चभ्रू आहेत ते आपले आरामात सुटतील अशा पद्धतीची व्यवस्था करायची. ही नीती आहे का? माणसा मनामध्ये शांती राहावी, सामंजस्य राहावं यासाठी कामी पडणारा हा नियम आहे का? हा विचार करू. इस्लाम धर्मामध्ये चोरी केल्याला शिक्षा काय आहे? हात तोडणं. त्याचा हात तोडणं म्हणजे ती किती मोठी शिक्षा आहे पहा. उरलेलं सारं आयुष्य तो आपलं जीवन घडवण्यासाठी, कष्ट करण्यासाठी वापरू शकत नाही. तुम्ही त्याला अर्ध मेला करता, अर्ध जीवन तुम्ही त्याचं संपवून टाकता. याला नीती म्हणू शकतो आपण. आणि पुढचा प्रश्न तर यापेक्षा भयंकर आहे की जे जे धर्म अशा प्रकारची नीती सांगतात ते कोणाच्या नावानं सांगतात? देवानं सांगितलेले आहे. आता देवच जर इतका निष्ठुर असेल, देवच जर इतका पक्षपाती असेल, देवच जर इतका क्रूर असेल, तर अशा व्यक्तीची पूजा करण्याची, त्याला मान देण्याची खरंच काही गरज आहे का? काय उत्तर आहे? काही उत्तर नाही. म्हणून निराळ्या धर्मामध्ये जी नीती आहे हे त्या धर्माचं मूळ अंग नाही. बाबासाहेबांनी पुढच्या शब्दात सांगितलेलं आहे. ते काय म्हणतात? प्रत्येक धर्म नीती शिकवतो, परंतु नीती ही काही प्रत्येक धर्माचं मूळ नव्हे. नीती त्या धर्माला जोडलेला एक डबा आहे. वेळ पडेल तेव्हा काढून टाकायचं, वेळ पडेल तेव्हा जोडायचं. रेल्वेच्या डब्यासारखा. ही बाबासाहेबांची भाषा, अचूक भाषा आहे. आधुनिक काळामध्ये वेगवेगळे कायदे होतात, जुन्या अनेक गोष्टी नष्ट केल्या जातात, धर्माचे कायदे मोडीत काढले गेलेले आहेत आणि भारतीय संविधानात संपूर्ण मनुस्मृती मोडीत काढली गेली. संपूर्ण मनुस्मृती. आज कोणतं कोर्ट मनुस्मृतीप्रमाणे न्याय देऊ शकतं? कोणाला नाही. हे सत्य या भारतातल्या लोकांना जेव्हा कळेल तेव्हा त्यांना अक्कल आली असं म्हणता येईल. आज ती अक्कल नाही. संविधान ही काय चीज आहे ते यावरून आपल्या लक्षात येईल
की या देशातलं मनुष्य जीवन सर्वसामान्य करायचं, शांतिमय करायचं, एकमेकांना सहकार्य करेल अशा प्रकारचं वातावरण निर्माण करायचं, हे सर्वात मोठं योगदान या संविधानानं दिलं आहे देशाला. मग ब्राह्मणी वर्चस्वाचा काळ किती भयंकर असेल ते लक्षात घ्या. मुळात जातच माणसाला एकमेकांचा द्वेष करायला लागते. त्यामुळे या माणसाचं सारं सार्वजनिक जीवन द्वेषावरती आधारित आहे. द्वेष करणारी माणसं प्रगती करू शकत नाहीत, का तर ते एकमेकाशी सहकार्य करू शकत नाहीत. त्या दोघांची मिळून एकत्रित झालेली शक्ती ते विकासासाठी वापरू शकत नाहीत. नॉन कॉपरेशन असतं. इतकंच नाही तर वैर असल्यामुळं आपली शक्ती ती फक्त एकमेकाचा नाश करण्यासाठी, एकमेकाचा विध्वंस करण्यासाठी वापरतात. हे लक्षात येतं. आज भारतीय माणसाची परिस्थिती ती आहे, प्रत्येक जात दुसऱ्या जातीची वैरी आहे, त्याला नीच लेखणारी आहे, आपल्या बरोबरचं स्थान देणारी नाही, आणि म्हणून त्यांच्या बाबतीमध्ये नॉन कोऑपरेटिव्ह आहे. म्हणून संपूर्ण देशाची शक्ती जी एकत्रितपणे सर्व समाजाच्या विकासासाठी लागायला पाहिजे ती इथे लागत नाही. ही आजची सुद्धा वस्तुस्थिती आहे. पक्षपात आहे, भेदाभेद आहे, तुझं माझं आहे, त्याला आपण म्हणतो जातीयवाद या देशामध्ये आहे. काही लक्षात आपल्याला. त्यामुळे या देशाला सर्वात मोठी गरज कशाची असेल तर ही नकारात्मक मानसिकता पूर्णपणे टाकून सकारात्मक मानसिकता स्वीकारण्याची. आणि अत्यंत महत्वाचं सत्य, परम सत्य, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जसे जाणू शकले तसं या देशामधला एकही मनुष्य जाणू शकला नाही. आणि म्हणून त्यांची घोषणा होती की भारत बौद्धमय झाला पाहिजे. मला भारताला बौद्धमय करायचं आहे. मला या लोकांची मानसिकता बदलायची आहे, त्याला खऱ्या अर्थानं मनुष्य बनवायचं आहे. जर ते घडलं तर या देशाचा विकास होईल, नाही तर विकास होणार नाही. जर ते घडलं तर या माणसाला न्याय मिळेल, नाही तर न्याय मिळणार नाही. आणि ह्या साऱ्यांचा प्रारंभ बिंदू म्हणजे संविधान आहे, हे आपण जाता लक्षात ठेवा. म्हणून सर्व धर्म चांगले आहेत असं म्हणता येत नाही. सर्व धर्म समान आहेत असं म्हणता येत नाही. प्रत्येकाची आपापली खासियत आहे आणि प्रत्येकाच्या आपापल्या मर्यादा आहेत आणि प्रत्येकाची नीती सुद्धा स्वच्छ आणि सर्वसमावेशक नाही. ठीक आहे. म्हणून सर्व धर्म समभाव बाळगणं याचा अर्थ काय? तो शासकीय शब्द आहे. राज्यकर्त्यांनी कसं वागायचं यांच्याशी निगडीत आहे. म्हणून भारतीय राज्यकर्त्यांनी ते कुठल्याही धर्माचे असोत आपल्या धर्माला प्राधान्य देऊ नये. इतर सर्व माणसाच्या स्वातंत्र्याची जाण ठेवून त्या सर्वांशी एक सारखेपणाने न्याय होईल अशाच प्रकारचं नियंत्रण ठेवावं, अशाच प्रकारचे कायदे करावेत, अशाच प्रकारे ॲडमिनिस्ट्रेशन करावं. काही लक्षात आलं. आम जनतेनं सुद्धा इतर धर्मियांचा द्वेष न करता, त्यांच्यामध्ये भेदाभेद न करता त्यांना एकसारखेपणानं वागावं, याचा अर्थ आहे सर्व धर्म समभाव. बघ, तुझं तुला स्वातंत्र्य आहे, तुझ्या धर्माप्रमाणे जर तुला काय करायचं ते कर, परंतु तुझ्या धर्मानं सार्वजनिक जीवनामध्ये गडबड करायला नको. तिथे संविधान लागू होईल. काही लक्षात आपलं. हा सर्व धर्म समभाव या शब्दाचा अर्थ आहे. आपले लोक अजूनही तो नीट समजत नाहीत आणि बौद्ध तर त्याच्यापेक्षाही आणखी ही गडबड करून टाकतात. सर्व धर्म समभाव म्हणून हल्ली जयभीमवाले सुद्धा गणपती बसवायला लागलेले आहेत. वस्तुस्थिती आहे. काही कळत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली.
तर धर्म, प्रत्येक धर्म नीती का शिकवतो याचं उत्तर लक्षात आलं. आणि आता बाबासाहेब पुढे काय म्हणतात, धम्म, बुद्धाचं धम्म, त्यामध्ये नीतीचं काय स्थान आहे. आणि त्याचं साधं उत्तर त्यांनी त्यांच्या शब्दात दिले. याचे साधे उत्तर म्हणजे नीती म्हणजे धम्म, धम्म म्हणजे नीती. फिनिश्ड. नीती म्हणजे धम्म, धम्म म्हणजे नीती. दुसऱ्या शब्दात बोलायचे म्हणजे धम्मात जरी देवाला स्थान नाही तरी त्याचे स्थान नीतीने पटकावलेले आहे. म्हणजे इतर धर्मामध्ये देवाची जी पोझिशन, आणि पोझिशन शब्द मराठी झालाय ना, त्या लोकांना कळत नाही स्थान म्हटल्यावरती. इतर धर्मामध्ये देवाची जी पोझिशन, बुद्ध धर्मामध्ये ती नीतीची पोझिशन आहे. तुम्ही नैतिक असाल, तुम्ही बौद्ध आहात. नीतीची जितकी चाळ आपण बाळगत असो तेवढे आपण चांगले बौद्ध आहोत. तेव्हा बुद्ध धम्म आणि नीती यांचा अतूट संबंध आहे. बुद्ध धर्मात प्रार्थना, तीर्थयात्रा, कर्मकांड, विधी अथवा यज्ञ यांना स्थान नाही. नीती हे धम्माचे सार आहे, त्याशिवाय धम्म नाही. धम्मात माणसाने माणसावर प्रेम केलेच पाहिजे, त्यातून नीतीचा उदय होतो. त्यासाठी देवाच्या आज्ञांची आवश्यकता नाही. कशाला पाहिजे देवाची परमिशन? माणसानं माणसाशी प्रेमानं वागायचं, देवाची परमिशनची काय गरज आहे? मनुष्य सक्षम आहे. देवाला संतुष्ट करण्यासाठी काही माणसानं नीतिमान व्हायचं नाही, तर स्वहितासाठी माणसाने माणसावर प्रेम केले पाहिजे. बुद्ध धर्माचं संपूर्ण सार बाबासाहेबांनी एवढ्या छोट्याशा पॅराग्राफमध्ये म्हटलेलं आहे. आता याचं थोडंसं आपण व्यवहारामध्ये मागोवा जर घेतला तर आपल्याला काय पाहायला मिळतं? मैत्री मागे आपण लक्षात घेतली होती. त्याचं वर्णन करताना बुद्धाने म्हटले चित्ताची स्वतंत्रता, मनाची स्वतंत्रता म्हणजे मैत्री आहे. मैत्री असेल तरच मनुष्य माणसाशी माणुसकीने वागू शकतो. इथे प्रेम शब्द वापरलाय, प्रेमानं वागू शकतो. मैत्री नसेल तर तो वागू शकत नाही. मग आता जो बौद्ध बनला त्याला मूळ काम कोणतं केलं पाहिजे? मूळ काम हेच केलं पाहिजे की त्यानं प्रत्येक माणसाशी मैत्रीला वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचं नैतिक आचरण सर्वश्रेष्ठ असलं पाहिजे. किमान बाकीच्या साऱ्या लोकांशी नासही, परंतु जे स्वतःला बौद्ध म्हणतात त्यांच्याबरोबर त्यांनी तसं वागलं पाहिजे ना. ती आपुलकी पाहिजे, तो जिव्हाळा पाहिजे, ती जवळीक पाहिजे. प्रश्न निर्माण होतो की आजचे बौद्ध तसे आहेत का? तमाम बौद्ध समाजामध्ये परस्परामध्ये पराकुटीचा द्वेष आहे. तमाम बौद्ध समाजामध्ये आजही पोट जातीची मोठी भयानक गोष्ट आहे. विचार करायची परिस्थिती आहे की नाही? काही लोक नाही मानत ती गोष्ट खरी, परंतु फार मोठी गोची मला पाहायला मिळते या समाजाची की तो आपली जात सोडायला तयार नाही. लोक बुद्ध धर्मात आले, हिंदू धर्मातली जात घेऊन सोडून आले नाहीत. जात म्हणजे
लोकांना उच्च नीच मानण्याची प्रवृत्ती, मानसिकता, हा त्याचा मुख्य अर्थ आहे. भेदाभेद करण्याची प्रवृत्ती, ही प्रवृत्ती बौद्ध माणसांनी कमी केलेली आहे का? नाही. सोडली पाहिजे ही गोष्ट खरी, सोडणं दूर, किमान कमी तरी केलेली आहे का? आहे ना प्रश्न. बाबासाहेबांची भूमिका स्पष्ट दिसते का की हा समाज जो बौद्ध बनेल त्याला मी जो काही पुढे नेणार आहे त्याचं अस्तित्व बदललेलं असेल. पूर्वी ही माणसं एकमेकांचा द्वेष करत होती, पोट जाती वगैरे घेऊन एकमेकाशी भांडत होते, तुझं माझं करत होते, एकमेकाशी स्पर्धा करत होते, अहंकारानं वागत होती. आता ही माणसं एकमेकाशी बंधुत्वाच्या नात्यानं वागायला लागली. त्यांच्या आचरणामध्ये फरक पडेल आणि तो फरक पडल्यामुळं त्यांची जी एनर्जी आहे, शक्ती आहे व्यक्तिगत, ती सामूहिक शक्तीमध्ये प्रवर्तित होतील आणि संपूर्ण समाजाच्या विकासासाठी कारणीभूत होतील, ज्यामध्ये त्यांचाही विकास समाविष्ट आहे. लक्षात येतं. अशी ही बौद्ध झालेल्या माणसाची सामूहिक शक्ती कुठे आहे? दिसते कुठे? आणि तरी बौद्ध म्हणून आम्ही मोठ्या तोऱ्यामध्ये जगतो. आणि हे वगैरे जरी नसलं तरी तसे देखावे दाखवण्यासाठी दुसऱ्या युक्त्या वापरतो. युक्ती नंबर 1, बुद्ध विहार बांधणं. नागपूरमध्ये 416 बुद्ध विहार का? तर आम्ही बौद्ध दाखवण्यासाठी. आणि तिथे मूर्तीचं उद्घाटन वगैरे करणं, बुद्धविहार म्हणून जाहीर करणं, बाकी पुढे सारं शून्य. मग रस्त्याच्या अलीकडच्या लोकांनी बुद्धविहार बांधलं तर पलीकडच्या वस्तीतले लोक पुन्हा जोरस कमाल लागतात. आणि त्यांच्या वस्तीमध्ये आपल्या वस्तीमध्ये नाही, पुन्हा इकडे सो. काही गोष्टी लक्षात येतात. आज जेवढी विहार आहेत महाराष्ट्रामध्ये शून्य आहे. विहार बुद्ध धर्माचे संस्कार माणसाच्या मनात रुजवण्यासाठी असतात आणि या कामासाठी उभ्या महाराष्ट्रातलं एकही विहार कार्यरत नाही. नॉट इव्हन सिंगल. हा बौद्ध समाजाचा प्रामाणिकपणा आहे का देखावा आहे, याचा विचार आपण करायचा. बरं, बांधली तर बांधली, चांगलं काम केलं, सार्वजनिक काम आहे, समाजाच्या कामी येणारी ती गोष्ट आहे, ती काही वाया जाणार नाही, तेवढी ती दखल घेतली पाहिजे आपण. बरं, मग त्याचा वापर करण्यासाठी, त्याचा लाभ घेण्यासाठी ज्यांनी बांधली ते तरी तिथे असतात का? त्या उरवेला कॉलनीमध्ये आम्ही दररोजच पाहतो ना, आसपास राहणारा मनुष्य ढुंकून पाहत नाही तिथे. म्हणतात सारे बौद्ध, नाव ऐतिहासिक उरुवेला कॉलनी म्हणून. ज्या उरुवेलामध्ये जाऊन बुद्धानं प्रथमतः आम जनतेला उपदेश केला आणि हे बुद्धाचा उपदेश ऐकायला तयार नाही, बघायला सुद्धा तयार नाही. मी त्याच्यावरती टीका करतो असं समजू नका. मी हा कॉन्ट्रास्ट जो आहे, विरोधाभास जो आहे, तो आपल्याकडे प्रकट करतो. कोणत्या विहारामध्ये पहिली गोष्ट काय शिकवलं जातं? कोणत्या विहारामध्ये ज्यांनी बांधले त्या वस्तीतले लोक तरी जातात का? सारे कशाला बांधले? बांधली चांगला हेतू ना, परंतु तो हेतू काही परिपूर्ण होत नाही. मग हाही देखावाच आहे ना.
बरं एकोप्यानं करायचं तर 2 विहार, मग दोन्हीकडे जयंती वेगळ्या, आमचा बुद्ध वेगळा आणि तुमचा बुद्ध वेगळा, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे शिकायला कोणी तयार नाही. मग त्यामध्ये भरीसभर म्हणजे कार्य करते, त्या प्रत्येकाला इच्छा काय असते, लोकांच्या पुढे मिरवता आलं पाहिजे, आपण काहीतरी आहोत ते लोकांना दिसलं पाहिजे, म्हणून प्रवचनकार म्हणून त्यांची नावं. परिस्थिती आहे. हल्ली पुस्तकं आहेत, इंटरनेट आहे, अगदी ही वाटते तेवढी माहिती तुम्हाला त्याच्यावरती मिळते. ती गोळा करायची, लोकांना सांगायची, त्यांना काय माहित आहे. ही परिस्थिती आहे. म्हणून दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की बाबासाहेब गेल्यानंतर त्यांच्या ह्या साऱ्या कार्याचं विडंबन झालेलं आहे. आणि त्यातूनही जास्त खेदाची गोष्ट अशी की तथाकथित शिकलेला समाज ती विडंबन करतोय. किती खेदाची गोष्ट आहे ती पहा. बाबासाहेबांच्या काळातला तो आघाडी समाज प्रामाणिक होता. बाबासाहेबांनी सांगितलेली एक गोष्ट जिद्दीनं करत होता. 1-2 उदाहरणं फक्त लक्षात घ्या. शिका म्हणून बाबासाहेबांनी संदेश दिला. तेव्हा आरक्षण नव्हतं, माणसं गरीब होती, पैसा हलका नव्हता, मुलांना शिकवायचं म्हणजे मोठं कठीण काम होतं. अशा परिस्थितीत पोटाला चिमटा काढून त्या लोकांनी मुलांना शिकवलं. ऐकलं बाबासाहेबांचं. माझ्या पाहण्यातलं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. 2 मुलं, एक मराठवाड्यामधला आणि एक विदर्भामधला. गावामध्ये मॅट्रिक पास झाले आणि दोघांनी ठरवलं की आता मिलिंद कॉलेजमध्ये जायचं. त्यांची नावं तुम्हाला सांगत नाही, की दोन्ही आज जिवंत आहेत, माझे जवळचे मित्र आहेत. एक अमरावतीहून निघाला, एक शर्ट, एक पॅन्ट आणि एक पिशवी आणि त्याच्यामध्ये एक पोतं, पोत्याची फाळ, म्हणजे ते धान्य ठेवायचं पोतं असतं ना, ते शिवलेलं असतं, ते शिवण उसवून त्याची मोठी फाळ होते. अशा 2 फाळ घेऊन, आणि वडिलांचे जवळ पैसे नाही, त्यामुळे तिकीट काढलं फक्त परभणीपर्यंत, तेवढेच पैसे होते, पुढे जायला पैसे नाही. मग पुढे बिगर तिकीट. नेमकं पकडलं टीसीनं, तिकीट मध्ये परभणी पुरतं जाय, तू कसा काय पुढे चालला म्हणून. तर नाही म्हणे तेवढेच पैसे होते, म्हणजे सरळ सांगून टाकलं ना. मग तेवढंच तिकीट घेतलं. आता काही गेलं नाही. आता पकडल्यावरती रेल्वे स्टेशन उतरवरती लागलीच टीसी घेऊन गेला त्यांना. हा घबरून गेलेला म्हणून काही इलाज नाही. आता पण त्याला ऑफिसमध्ये नेण्याच्या ऐवजी नेलं रेस्टॉरंटमध्ये. म्हणजे अगोदर काही थोडं खा म्हणे. त्याला खायला दिलं, चहापाणी गेला आणि मग काय म्हणे, जात याला काय कळ म्हणे, गुन्हा झालाय माझ्यातून, तुम्ही मला सोडून देता म्हणून. जा रे म्हणे, मी तुझाच आहे म्हणे. बरं, मग कॉलेजमध्ये गेल्यावरती नाव वगैरे फक्त सर्टिफिकेट दाखवायचं, बाकी होतं काय. नाव नोंदल्याबरोबर स्कॉलरशिपचा पहिला हप्ता हातामध्ये. बाबासाहेबांनी काय सोय केली होती ती. त्यांची भाषा अशी होती की माझी मुलं खेड्यापाड्यातून येतील, आईबाबाजवळ काय आहे त्यांना पोचण्यासाठी, शहरामध्ये कुठे त्यांची सोय करतील, म्हणून त्यांनी कॉलेज बरोबर हॉस्टेल्स निर्माण केली.
आणि कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेल्या मुलाला कॉलेजच्या फंडातून स्कॉलरशिपचा हप्ता देत होते ते. गव्हर्नमेंट जेव्हा देईल तेव्हा देईल, आणि त्या पैशावरती मुलं स्वतः करून खात होती. हे मी कॉलेजमध्ये बघितलं, मिलिंद कॉलेजमध्ये. म्हणजे तेव्हाचे आईबाप किती कष्ट करत होते ते पहा. हा मुलगा जेव्हा निघाला तेव्हा आई खूप रडली त्याची, आणि असं कन्वर्टीला पैसे लावून ठेवले होते. त्यातला एक रुपयाच होता, जास्तही नव्हते. कन्वर्टीचे पैसे काढले, तो 1 रुपया त्याला दिला. म्हणे तू खूप शिक, बाबासाहेबांच्या सारखा मोठा हो म्हणे. मुलगा असायला लागला, दिला 1 रुपया, म्हणते बाबासाहेब इतका मोठा आहे ना. गंमत ह्या भावना होत्या लोकांच्या. आणि गंमत अशी आहे की तो खरंच PhD झाला आणि तिथेच नोकरीला लागला. दुसरा डॉक्टर झाला, तो आज मुंबईला काम करतोय सिनियर मेडिकल ऑफिसर म्हणून. आणि हे दोघे कपडे मळले की रात्री धुवायचे, शाळेत धुवायचे, टॉवेल नेसून झोपायचं, दुसऱ्या दिवशी वाळले की कपडे घालून कॉलेजमध्ये जायचं. एक कपड्याचा जोड. हा परिस्थिती कशी होती ती. अंथरायला पोत सतरंजी नाही, पांघरायला बेडशीट नाही, थंडीच्या दिवसात पोतच अंगावरती घ्यायचं. असे 2 विद्यार्थी त्या कॉलेजमध्ये जगलेले आहेत. सांगण्याचा माझा उद्देश आहे की त्या काळामध्ये आई बापांना आपल्या मुलांना शिक्षण देणं किती कठीण होतं ते पहा. आणि तरी सुद्धा बाबासाहेबांचा विचार लोकांनी इतक्या तन्मयतेने स्वीकारलेला होता आणि तो कृतीमध्ये आणलेला होता. आजच्या परिस्थिती जरा तुलना करून पहा, किती विचित्र परिस्थिती आहे ती पहा. अशा प्रकारचं सामाजिक कार्य बाबासाहेबांनी ज्या नेटानं केलं, ज्या जिद्दीनं केलं, ज्या तळमळीनं केलं, तसं सार्वजनिक कार्य करताना हा बौद्ध समाज दिसतो का तेवढं मला सांगा. करतायत लोक? बऱ्याच प्रमाणात लोक बऱ्यापैकी जीवन जगतात, काही तर चांगलं जीवन जगतात. पण तो आजही मागासवर्गीय समाजामध्ये कितीतरी गोरगरीब आहेत, किती मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतं. मला सांगा की तथाकथित बौद्ध समाजानं किती मुलांना दत्तक घेतलं आणि किती लोकांच्या शिक्षणाची सोय केली. डू हॅव एनी आन्सर? कुठे आहे ती मैत्री, कुठे आहे ती माणुसकी? बुद्धाचा धर्म माणुसकीचा धर्म आहे. माणसानं माणुसकीनं जगण्यासाठी जिद्दीनं कामी लागावं, हा बौद्ध बनण्याचा मुख्य उद्देश आहे. हा उद्देश आजही बौद्ध समाजाला कळलेला आहे. हे खरं आहे की खोटं आहे? म्हणून आज आपल्याला गप्प बसून चालणार नाही. मनुष्य चुकतो, गोष्ट खरी आहे. चुका झालेल्या आहेत, बात संपली. परंतु चुका दुरुस्त करणं आमच्या हातामध्ये आहे. पुढे येणार नाही चुका दुरुस्त करायला. चुका दुरुस्त आम्हाला करायच्या आहेत. आणि मला असं वाटतं की नव्या पिढीला ती जबाबदारी घेतली पाहिजे. बाबासाहेबांचं मूळ कार्य जे आहे ते नव्या जोमानं उभं करण्यासाठी झटलं पाहिजे. बौद्ध समाज घडवणं म्हणजे या देशाला नवीन सामाजिक रचना देणं आहे. समाजाची पुनर्रचना ज्या माणुसकीच्या तत्वावरती व्हावं ही बाबासाहेबांची भूमिका होती. आणि त्यासाठी बुद्ध धर्माचा वापर केला पाहिजे ही त्यांची योजना होती. किमान ते सत्य तरी या तरुण पिढीने लक्षात घ्यावं आणि त्या कामावरती आपलं लक्ष केंद्रित करावं. या कार्यातून साऱ्या देशाचा उद्धार होणार आहे. आणि या देशामध्ये जी अनंत काळापर्यंत चालू लागली प्रथा होती
जातीभेदाची, डिस्क्रिमिनेशनची आणि मनुष्यहीनतेची ती सारी व्यवस्था बदलण्याचं काम यातून होणार आहे आणि त्या कामासाठी लोकांनी झटणं फार आवश्यक आहे. हा मुद्दा लक्षात आला. म्हणून बौद्ध बनणं हे कर्तव्य आहे. बौद्ध बनणं ही इमानदारी आहे. बौद्ध बनण्यामध्ये आपलं स्वतःचं हित आहे, सुख आहे, त्याचबरोबर संपूर्ण मानवजातीचं हित आणि सुख आहे. म्हणून बौद्ध बनण्यापासून कोणी दूर राहू नये. आणि आज मोठ्या प्रमाणात असं पाहायला मिळतं की युवा पिढी बुद्ध धर्मापासून दूर असते. अतिशय खेदाची गोष्ट असली तरी सुद्धा जास्त धोक्याची गोष्ट आहे. कारण उद्या काय होईल की अस्थिर समाज होऊन जाईल, अनस्टेबल, त्याला दिशा राहणार नाही, ध्येय राहणार नाही आणि विषमतावाद्यांचं वर्चस्व वाढत गेलं तर यांच्या नशिबी काय आहे, येईल, किती दुःख येईल ते सांगता येणार नाही. या गोष्टीचा प्रत्येक माणसाने विचार केला पाहिजे. बरं तर बरं, आणखी एक चांगली गोष्ट आहे जी समोर मी शेवटी हे समाप्त करतो की बौद्ध समाजानं आपला आदर्श लोकांच्या पुढे घालून दिला नाही. माणुसकी प्रधान समाज म्हणून आपलं चित्र उभं केलं नाही, आपली आयडेंटिटी निर्माण केली नाही समाज की पहा बौद्ध समाज जो एकमेकाशी बांधील आहे, त्यांच्यामध्ये फाटाफूट नाही, त्यांच्यामध्ये गटबाजी नाही, त्यांच्यामध्ये विरोध नाही, वाटेल ती किंमत मोजून ते एकमेकाशी सहकार्यच करतात आणि माणुसकीला कुठेही कमीपणा येऊ देत नाहीत. हे चित्र बौद्धांनी निर्माण केलंच पाहिजे, त्याची गरज आहे. कारण हा सारा नीतीचा मामला आहे आणि बुद्धाचा धर्म म्हणजे नीती आहे असं स्पष्टपणे याच्यामध्ये बाबासाहेबांनी म्हटलं. हे लक्षात येतं आपल्याला. आणि हे करत असताना जे जे अनैतिक आहे, माणुसकीच्या विरोधात आहे, माणुसकीला कुठेतरी बदनाम करणार आहे, कलंकित करणार आहे, असा प्रत्येक विचार, अशी प्रत्येक गोष्ट, असं प्रत्येक करणं ह्या बौद्धांनी नाकारलं पाहिजे, धिक्कारलं पाहिजे. आणि कोणतं धिक्कारलं पाहिजे, अशा कोणत्या गोष्टी आहेत उघड उघड. पहिली गोष्ट आहे की त्यांनी आपला स्वतःला चिकटलेल्या जुन्या काही पदव्या आहेत, पदप्रतिष्ठा दर्शक अशी नावं उपनामं आहेत, ती बदलली पाहिजे. म्हणून तमाम बौद्धांनी नामांतर केलं पाहिजे. जुनं जातीचं नाव ठेवून बौद्ध बनणं चुकीचं आहे, ते बुद्ध धर्माच्या विरोधामध्ये आहे. आणि काही तर नावं फारच घाणेरडी आहेत. बहुजन समाजामध्ये आहे. पूर्वाश्रमीचे अस्पृश्य आणि आज ज्यांना ओबीसी म्हणतो तो बहुजन समाज, ह्या तमाम लोकांना हिंदू धर्म फक्त शूद्र म्हणतो आणि त्या शूद्रांची लक्षणं त्यांनी ठरवलेली आहेत. त्याचं नाव हे त्यावरती लावलेलं लेबल आहे. तुम्ही मॉलमध्ये गेला तर कोणता पदार्थ घ्यायचा कशावरून ठरवता? तो पदार्थ बघून चव घेऊन पाहता का? लेबल एवढंच पाहता ना. आतमध्ये काही माहित नाही पण खात्री असेल तुम्हाला या लेबलच्या आतमध्ये तेच असेल म्हणून. तसं ब्राह्मणांनी प्रत्येक माणसाला आडनावाचं लेबल लावलेलं आहे आणि त्या लेबल मधून ती जात ओळखली जाते. जातीचं लेबल आहे. ही लेबल काय या समाजानं बदलली नाही त्याचं मला मोठं आश्चर्य वाटतं. आणि अजूनही विचार करत नाही काय गमावणार तुम्ही त्याच्यामधून. आडनाव बदलण्यामधून काय गमावणार आहे, काय नुकसान होणार आहे? काही नुकसान दिसत नाही. आणि तरी सुद्धा बाबासाहेबांच्या समाजानं ऐकलेलं नाही. त्या काळचा समाज ऐकत होता. 1924 सालापासून बाबासाहेबांनी ते सांगितलेलं आहे, धर्मांतराबरोबर नामांतर केलं पाहिजे. नाही करत अजून. म्हणून
तरुण पिढीपासून माझी अपेक्षा हीच आहे की त्यांनी या चुका दुरुस्त केल्या पाहिजे, आपलं आडनाव बदललं पाहिजे. चंद्रपूरला एक केस, तो विद्यार्थी मला इथे नागपूरमध्ये भेटला. त्यानं आम्हाला आडनाव बदललं. बापाला मोठा राग आला. त्यानं कलेक्टर कचेरीमध्ये अर्ज केला, माझ्या मुलाचं आडनाव बदलण्याचा फॉर्म स्वीकारण्यात येऊ नये म्हणून. आता कलेक्टर आहे, त्या कलेक्टर कारवाई करायला पाहिजे ना. त्यानं आपलं हिअरिंग ठेवलं, दोघांनाही बोलावलं, दोघे हजर झाले. आता मुलगा हा मोठा झालेला, 25 वर्षाचं वय झालेलं. त्यानं म्हणलं मला तर नाव बदलायचं, मी अर्ज दिलेला. कलेक्टर त्या माणसाला म्हणतात, बाबाजी तुमचं म्हणणं काय? नाही नाही म्हणे, आमच्या घराण्याचं नाव आहे, बदलू शकत नाही म्हणून, मी त्याला परवानगी देत नाही म्हणून. मग आपल्या कलेक्टरना समजवत काय म्हणाले, बाबाजी तुम्ही द्या परवानगी, तर नका देऊ. परंतु संविधानानं त्याला फार मोठा हक्क दिलेला आहे, तुम्हाला सुद्धा नाकारता येत नाही. तो वयात आलेला आहे, त्याचा निर्णय तो घेतो. आता तुम्ही मला सांगा मी काय करू म्हणून, मला तर करताच येत नाही. मग तुमचा अर्ज आलाय म्हणून मी तुम्हाला बोलावून घेतलं. काय निमुटपणे मान खाली बोलून बाप निघून गेला. म्हणजे माणसं कशी आहेत ती पहा, की चांगलं काही घडतंय ते सुद्धा आपल्याला पसंत पडत नाही. म्हणून युवा पिढीनं फार मोठी जबाबदारी घेतली पाहिजे. आणि बौद्ध युवक जर योग्य प्रकारे बौद्ध बनले, आपला समाज घडवायला लागले, तर खात्रीने या देशाचे मालक झाल्याशिवाय राहणार नाहीत. ही शक्यता, ही कुवत बाकी कुठल्याही लोकांच्या मध्ये नाही. हिंदू ब्राह्मणासकट सर्वात मागासलेले आहेत, कारण सर्वात निगेटिव्ह आहेत. आणि निगेटिव्हिटीवरती, नकारात्मकतेवरती कुठलंही चांगलं उभं राहत नाही. म्हणून या देशाचं चांगलं आजच्या उच्चभ्रू समाजाकडून कधी होणार नाही, गोष्ट फक्त लक्षात ठेवा. मुस्लिम समाज मला काही देऊ शकत नाही, कारण तेही चाकोरीमध्ये अडकलेले आहेत. त्यांच्याकडे न्याय नाही, कारण धर्माला मानणारी, देवाला मानणारी माणसं आहेत, सारं देवावरती अवलंबून. जबाबदार कुणीच नाही स्वतः. ख्रिश्चन देऊ शकत नाही तुम्हाला, शीख देऊ शकत नाही. या देशातला कुठलाही मनुष्य समूह कुठल्याही धर्माचा या देशाला काही देऊ शकत नाही. त्या माणुसकीला खऱ्या अर्थानं उचलून धरू शकत नाही. ती सारी जबाबदारी बौद्धांच्यावरती येते. आणि ती योग्यता संपादन करणं, हे जर आपण केलं तर या देशाचं नेतृत्व आणि तिची जडणघडण भविष्यातली ही फक्त बौद्ध समाज करू शकतो. या गोष्टीवरती विश्वास ठेवा, हे मला आपल्याला आग्रहानं समजावून सांगायचं आहे. बाबासाहेबांची भारत बौद्ध वैकल्यांची घोषणा सामान्य समजू नका, ती जगाचा उद्धार करणारी आहे. एक देशामध्ये एवढं प्रचंड परिवर्तन घडून आणलं, सारा जग त्याच्यापासून शिकणार आहे, हे थोडंसं लक्षात घ्या. म्हणून बाबासाहेबांची ती भाषा दीक्षेच्या वेळेची, की आम्ही काटेकोरपणे धम्माचं आचरण केलं पाहिजे. 5च अनुयायी मिळाले तरी चालतील, पण तलवारीच्या धारेप्रमाणे आचरण करणारे ते पाहिजे. आणि मग पुढची 2 वाक्य त्यांची अशी आहेत, जर आपल्याला हे साधलं म्हणजे जमलं, तर आपण आपल्या बरोबर जगाचा उद्धार करू. ही वल्गना नव्हती, ही घोषणा नव्हती, हे अत्यंत तळमळीनं काढलेले उद्गार होते. कारण बाबासाहेबांची करुणा मैत्री त्या थराची होती, लक्षात घ्या. मला वाटतं धम्म म्हणजे नीती, नीती म्हणजे धम्म, हे तत्व आपण कोणी विसरणार नाही. आणि या पद्धतीने त्याच्या अंमलबजावणी करण्यासाठी मागे राहणार नाही, ही अपेक्षा बाळगतो आणि इथे जे प्रकरण संपवतो. जय हिंद.